तर आता आपण आलतो एचकेच्या रूमवर आणि एचकेनं आपल्याला धक्का दिलाय. सांग की धक्का काय दिला. आता महत्वाची गोष्ट म्हणजे ही आपली रूम आहे. आपली म्हणजे आपल्या पोरांचीच रूम आहे सगळ्यांची. ही तिथं आपलं सगळं पोरांची सूत्र असतात आणि ही गोष्ट काही कारणास्तव ही रूम आम्हाला आज सोडायची आहे. तर आज म्हणजे 27 तारीख आहे. 27 तारखेच्या 12 पर्यंत आम्ही इथं राहू शकतोय. खरं तिथनं पुढे रूम सोडायची आहे. खरं तिथनं पुढे कुठं राहायचं मला पण माहित नाही आणि पोरांनी पण माहित नाही. त्याला म्हणायचं लाईव्ह मधलं ऍडव्हेंचर. ठीक आहे, आम्ही आता ब्लॉग इथेच थांबवतो आणि पुढची वाटचाल चालू. अडकवायला काय नाही रे, काय नाही रे पण ह्याला नको मला अडकवायला. घाण सोय काय सांग. हे नवीन पेनाच तोडायचं. त्याचं पण मीच तोडलं, ह्याचं पण मीच तोडलं. काय आवाज की रे झालं. ते भारी वाटते रे तोडायला. सॅटिस्फॅक्शन होते. तर आता मी आता इथे आणि एचके कॉलेजवर आलोय वर्गात आणि दुसऱ्या तासाला बसलोय. पहिल्या तासाला बसलो नाही. पवार सर आला नाही. तर आता एका वर्गावरनं उठवल्यात आणि दुसऱ्या वर्गात आणल्यात प्रोजेक्ट काय दाखवायला. आम्ही शाळा शिकवली म्हणून आम्ही संघर्ष करून शिक्षण घेणार. जरी कुठं लागला तरी असं आणि शिक्षण घेणार. हे आमच्या एचकेचं मोटिवेशन. दाखवा. Last week, I was last week. ते स्टिकर करायचं नंतर. For our department. स्टिकर So we would like you, each and every one of you, to contribute 20 rupees for that volleyball. So so far I think only around 6 students have sent me the money. So if you have time and the money, please. टाप त्याला पैसा. So if you have the problem, उड्या मारून माराल. talk to me personally. कवटी भाषी सांगले की इंग्लिश कळत नाही आम्हाला. कवटी भाषी सांगला तुझं नाही. कवटी भाषी सांगलं की आम्हाला कळणार नाही. सगळ्यांनी 20 रुपये टमटम मारायचे. जोसेफ 1 सेकंड आय एम सेम. पोरं तासाला बसत नाहीत पण मीटिंग घ्यायला येतात कॉलेजवर. सिव्हिल डिपार्टमेंट स्पोर्टची मॅनेजमेंट होणार आहे आता. बसू का भावा बसू का. प्रणव पाटील कोण आहे? प्रणव पाटील हे पण होतं इथनं आता फिसकटलंय सगळं. क्रिकेट खेळायचं, बॅट आणि बॉल आणायला गेला. मर्दानी झालं. अरे बॅट आले आता. आणि मित्रांनो स्पोर्टला असं नियोजन आहे की ह्यावेळी जनरल चॅम्पियनशिप सिव्हिल डिपार्टमेंट काय थोडी. आता विषय काय झालं, मागणं गाडी आली म्हणून एचकेला बसलेला त्या ह्याला शिपाई रिस्पेक्ट हो. हा रिस्पेक्ट. त्याला पण भीत नाही पण भल्या तरुण काळातली भीत नाही. तर त्याचं वय मोठा आहे. त्या वयाचा भान ठेवून त्याला कोण रिस्पेक्ट देत नाही त्याला पण ते. आणि आता आम्ही कॉलेजमधून वडा खायला चाललोय. खरं आमचं मॅनेजमेंट बघा, स्पोर्ट्स मॅनेजमेंटला आम्ही पुढं आहे. पैसे गोळा कर, पोरांचं स्पोर्टमध्ये नावं टाक, ते फॉर्म भर. खरं आम्ही संध्याकाळी रूम मधून बाहेर निघलो कुठं राहायचं आमचं नियोजन नाही. त्याला काय म्हणायचं ऍडव्हेंचर. द पॉइंट. सगळी केस कटिंगला जातात. यो पार्लर मध्ये जाते. ते दोऱ्यानं कोरीव पट्टी देतो देऊ. भावाचा विषय हाडा हो. तुम्हाला असं दाढी करताना एक केस दिसते का बघा. तिथं झूम कर रे. अरे टच होते की नाही. अरे काय खायला हे तुला कसं माहित रे. कधी बघितलास तू.
आ मोहीम खरं सांग काय गेलतास तू घरला ए त्याला दाखवलं असं अरे येड्यात थांब की जोसेफ 4ला येतोय रे 4ला ग्राउंडवर जाऊया की अजून आहे की वेळ अरे चल रे रितेश सुरे मनावर घेतलाय घ्यायच नाही सांगून जातो की भावा या लवड्याला भावा, तू जर मैदान सोडलास तर भावा मैदान पुढे चालत त्या लवड्याला सांग थांबायला ए वैद्य नाऱ्या ए बाबा तिकीट नाही मला थर्ड इयरच्या पोरी त्यांचा इगोवर विषय आलाय त्यामध्ये आता तुम्ही आम्हाला विचारलं नाही हा तुमच्याच भाऊ इगो असा असा रोल कर म्हण आणि घे भरून तुम्हीच का पुढाकार करता खेळ की म्हणा फायनलला गेल्यावर खेळणार ना त्यांनी फायनलला गेल्यावर खेळणार मला काय म्हटलं ना काय आम्ही मुलींना गोळा करतो म्हणा मी आणि सेजल तर मराले 4 दिवस झाले. काय कर ते प्रिंट मारले एक काम कर ब्लॉक कर ए किड घ्यायचा घ्या बसा ना झाडात जाऊन नाही सर ग्रामपंचायत काय करायली तुमचं डिपार्टमेंट काय आहे? नाही आपण प्रश्न बदलूया तुमचं डिपार्टमेंट काय करायले काय करले झाटोक टाले सिनेमा आणि काय टिवायची काय टिवायला काय लागतात ते? विषय कसा आहे लहान मुलांनी पुढाकार घेतला तिनं मोठ्या मुलांचा इगो हर्ट होतो Ego तसा विषय झाला आणि गोष्टी इगोवर येऊन थांबले हो आम्हाला लहान तोटे मोठा घास खायची सवय आहे म्हणा हा रितेश दादा बिग बॉस मध्ये रितेश देशमुख दादा आणि सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये रितेश दादा सुर्वे सूत्र हलवणारे एकमेव माणूस व्हॉलीबॉलचा इंटरनॅशनल प्लेअर यूज गेला नाही मॅडम काय सांगू कडकी भात नाही म्हणते आमच्या घरात आणि एवढा 4,000 जाऊ दे म्हणते. आणि माझं चुकवल्यात घोड्याला एवढ्या वर्गात माझी 67,000 फी पेंडिंग आहे म्हणून दिल्यात ती फी लिहिल्यात मला नाही नाही एकट्याची तर काय 54,771 माझी रुपये 67 केल्यात 54 बी नव्हतं. एवढे 800 रुपये गेल्यात 800 रुपयासाठी नुसतं 800 नाही 830 हे जाऊन विचार रे किडचे पैसे दे म्हण नाही जा गुरुवारी इथलंच बघ एवढ्या साईज डोळ्या ऍपल घे साईज वगैरे अंड्याची आहो कोतळा बाहेर मोठा ए, तुला सवय आहे ना बघायची तीन पाच आठ हे 3-5 आठच आहे ते यशा कदम 2 दोन काय त्याला यशा कदम 2 दोन घे दोन काय दोन हा. एवढ्या किट्टर रे यशा कदम आणि यशा कदमच्या आयटम हो आहे की अरे, बाजूला? पैसे दिलाय काय इश्यू नाही तुझ्याकडे? यशा कदमाने दिलाय 2 किटाचे पैसे हा सानिकाने दिलाय तेजलने दिलाय होय भाऊ जर नियोजन आणि लावायला मास्टर चार म्हणून आणि कोण राहिले सोमरसाळने कॅशर झाला आज बैठक आहे की कॅशचा विषय आहे तो. सोमरसाळने एक दिला हा कल्याण एक 5 आणि सोमरसाळ 5 इंटू आणि किती होते? ए लवड्या मी काय त्यात हे 50 रुपयाचा कॅश 6 इंटू 250 किती होते 1250 1250 जादा पैसे लागतात एवढ्याच्या 100 रुपये कोणतं दिलं नाही 100 रुपये कोणतरी घातला गेलाय 100 रुपये गपला तू नाश्ता केलायस काय 50 द्यायच्या जागी 100 रिटर्न कोणाला दिला असं. कोणी कोण दिला आता विषयाला तू आणि कोण मी पण देतो थांब तू अंगठा घेशील की नाही पैसे देताना? नाही कॅश कोण दिलाय आता कॅश कोणचा कल्याण दिलाय कल्याण 200 रुपये नाही अरे 250 आहे त्यातलं पैसे दे अरे 250 आहे 300 रुपये देतो तू दादा आहेस स्पॉन्सर आहेस 300 रुपये नंतर वरनं कसं काय सोडायचं पोस्टर वरनं मी म्हणते पोस्टर तिकडे वैभव पाटील जग म्हणते मी 2000 फूट डिझेल सोडूया आपलं बजेट आहे तेवढा सोडायचं किट्ट काढायची किट्ट काढण्याचे पैसे राहतील त्याची प्रेसिडेंट आहे मी पण चाललोय आता तिथं प्रेसिडेंट आहे का चाललोय कोण उचललं बाबा गावानं उचला पण आणि कोणातरी उचललो आणि कोणाला उचललो कोणातरी तुला सारखं लावतो मध्ये तिघाच आवाजला पण उचललो 88 बी केलता खरं तवा नव्हतो तेव्हा गाडी होतो शो म्हणतोय खोटं तर बोलायला अरे खरं बोलावलं रे काय वेळ कथा ह्यो मागा लागलाय मला येत म्हणून हा बाबा म्हणले त्याला फोन दिला हे बोल म्हटलं मित्र बोलायला तू आहेस का नाही सांग म्हणले ह्याला दिला मग तिच्याकडे मग ती म्हणते हो माझ्यासोबत अरे जाताना पंचायत लढत 2 कप्स मध्ये होतो आणि आता मग ते घेऊन फिरवले म्हणून ते लगेच बक्षीस लगेच स्पर्धा लगेच बक्षीस असते रे. आपलं कसं आहे बारक्या पोरांच्याकडे नसतंय जाणार आवरून बसणार हे करणार तसले जुनं आहे ते जुनं नव्याच न दिवस आम्ही कसं जायचं आता तू कसं जाताल पक्षीला उडू दुसरी तू
तुला कळणार आहे का नाही? मी आता 5 मिनिटं बघू तुझ्यापाशी असणार कारण हळूच जाऊन कोणा तिकडे नियोजन लावलं कळत नारू असू दे दादा काय डायलॉग झाले मार्केट नारळ लावून नारळ लावून तू चॅटिंग